क्रोशेइंग आणि विणकाम किंवा निटिंग ह्या फक्त हस्तकला नाही आहेत. त्या ॲक्च्युली म्हणायला गेलं ना ते एक प्रकारच्या थेरपीजच आहेत. फक्त 2 सुया किंवा एकाच हुकने त्या लय आणि शांतता निर्माण करतात. ही कृती स्वतःच्या विचारांच्या धावपळीला मंदावते, ताण कमी करते आणि सजगतेची खोल भावना आणते. धाग्यांचे रंग केवळ सौंदर्यात्मक नसतात, ते आपल्या मनस्थितीवर प्रभाव पाडतात. आज आपण एका प्रेरणादायी व्यक्तीला भेटणार आहोत. त्या गणिताच्या शिक्षिका होत्या, IT इंडस्ट्रीत काम करत होत्या आणि गेल्या 15 वर्षापासून स्वतःचा निटवेल नावाचा ब्रँड चालवत आहेत. त्या क्रोशिंग आणि निटिंगचे क्लासेसही घेतात आणि त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. चला तर मग भेटूयात माधवी अगरवाल यांना. नमस्कार. आज मी आली आहे माधवी अगरवाल यांच्याकडे आणि त्यांचा बिझनेस त्याचं नाव आहे निटवेल आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी त्या बनवतात. मी स्वतः त्यांच्या वस्तू वापरलेल्या आहेत. आणि माधवीताई नमस्कार, वेलकम टू पॅशन प्रोफेशन. तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आता सर्वात आधी आपण ग्रॅनी स्क्वेअर करू. ओके. सो पार्टची मी करून ठेवला टेक्स सम टाइम. अच्छा. हा क्रोशाने करते. ओके. मी 2 सुयांचं पण नंतर टाकते. बरं. आणि याला साधारण किती वेळ लागतो तुम्हाला? एक ग्रॅनी स्क्वेअरला अर्धा तास. ओके. तुमच्या लेवलच्या प्रॅक्टिसला अर्धा तास आणि खूपच गोड झाले ते. असं आत्ता आपल्याला त्या करून दाखवणार आहे. माझी आजी करायची, तिने आमच्यासाठी अशी शॉल बनवली होती. हो, मी ह्याची तुम्हाला शॉल पण दाखवते नंतर. ग्रॅनी स्क्वेअर वापरून. सो हां, यू कॅन आयदर ॲड म्हणजे छोटे छोटे स्क्वेअर करायचे आणि मग त्यांना जॉईन करून बऱ्याच वस्तू बनवता येतात. ओके. पण आपण आता सध्या फक्त यू कॅन यूज इट टी कोस्टरसारखं पण आपल्याला वापरता येतं. ओके. ओके. है ना, ते खूप सारे म्हणजे ह्याचा आपण वापर असा टी कोस्टर म्हणून करू शकतो. तसंही करू शकता आणि जॉईन करून पण मी दाखवते. बरं. हां, म्हणजे मला 2-3 कामं एकत्र करता येतात. अच्छा. आणि टी व्ही बघताना म्हणा किंवा यूट्यूबचे व्हिडिओ ऐकताना. ओके. ओके. ह्याच्यासाठी वेगळा काही एफर्ट आता घ्यायला नाही लागत? फार नाही घ्यायला लागत. हां, आणि ट्रॅव्हल करताना पण म्हणजे खूप असं कमी सामानात. ओके. हां, म्हणजे तर एक नुसता लोकरीचा गोळा आणि क्रोशा घेतला. ओके. रेडी टू गो. वाव. आणि ट्रॅव्हलिंग पण करताना म्हणजे चांगला टाइमपास. बरोबर आहे. मोबाईलमध्ये सारखं बघून रील्स बघण्यापेक्षा हे खूपच छान आहे. आणि ह्याचे बेनिफिट्स काय काय आहेत? ह्याच्यानं ॲक्च्युली एक तर तुमचं म्हणजे काय हँड अँड आय कोऑर्डिनेशन. दुसरं बऱ्याच म्हणजे आता हे मी जेव्हा सुरू केलं, इथे क्लासेस वगैरे पण घेते ना मी. बरोबर. सो जेव्हा मी सुरू केलं तेव्हा आता असं काही उद्देश नव्हता, म्हणजे हॉबी क्लास म्हणूनच सुरू केलं होतं. पण नंतर काही जणांनी म्हणजे मोठ्या ज्या बायका येतात किंवा डिप्रेशन किंवा फोकस कॉन्सन्ट्रेशनसाठी पण हेल्प होते. तर बरेच बेनिफिट्स तर खूप सारे. आणि आर्थरायटिस वगैरे मध्ये पण म्हणतात. शुअर. आय थिंक तुमचं म्हणजे ह्याच्यात कॉन्सन्ट्रेशन झालं की बाकीचे जे बॉडी पेन्स आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतात. मी माझी मैत्रीण आहे, शी इज अ पेंटर. ओके. सो शी वॉज टेलिंग मी त्या इंटरव्ह्यूमध्येच, असंच मी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा ती म्हणली की 9-9 तास ती पेंटिंग करते. तेव्हा काही त्रास होत नाही. जर मोमेंट झालं की ती म्हणली कधी मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते. आय थिंक दॅट कॉन्सन्ट्रेशन इज. नाही, ह्याच्यामध्ये पण असं काही जणांना प्रॉब्लेम्स येतात म्हणजे. पण मग त्याच्यात मध्ये मध्ये ब्रेक घ्यायला पाहिजे. बरोबर. कम्प्युटरमध्ये वरती काम करताना पण आपण नाही ब्रेक घ्यायला हवं. थोडंसं म्हणजे सिटिंग पोझिशन ठीक पाहिजे तुमची. ओके. ओके. सो तुम्ही मग सजेस्ट क्लासेसला येतात लोक तेव्हा तुम्ही सांगता? हो. माझ्या 1-2 मैत्रिणी त्यामध्ये युट्यूबवर बघून करत होत्या, पण ते काय आहे ना, फिजिकली कोणीच आपल्याला शिकवलं तर जास्त सोपं पडतं. काही जणांना जमतं युट्यूबवरनं. ओके. मला माहिती नाही तेवढं. मी ॲक्च्युली ऑनलाईन क्लास पण घेऊन बघितला, पण ऑनलाईन क्लासपेक्षा पण एक स्वतः इथे येऊन फिजिकली बोलता त्यांचं ऑलरेडी झालं रेडी. स्वतः
आता हे बघा, आता हा. हे टी कोस्टेड सारखे तर आपण वापरू शकतोच, अच्छा. पण शिवाय म्हणजे हे फक्त मी दाखवते, ओके. शिवत नाही हे हा, असं हा. जॉईन केलं आपण. अच्छा. हां, हे 4 स्क्वेअर्स अशी जॉईन केलं. ओके. ठीक आहे, इथे आणि मग नंतर ह्याला असं फोल्ड केलं, बरं. ओके. ह्याला असं फोल्ड केलं, सॉरी असं, ओके. आणि इथे पण जॉईन केलं. अच्छा. ओके, आणि असं फोल्ड केलं, इकडे जॉईन केलं. ओके. ओके. सो एक असा बटवा तयार होतो. ह्याच्यात काही ठेवता येतं आणि इथे बटन लावायचं. राईट राईट. So ओके. असं जॉईन करून करून मग बऱ्याच तुमची वस्तू बनवता येतात. क्रिएटिव्हिटी किती पण हे आपण हां. करू शकतो. म्हणजे आता हे ओके. 4च पीस आहे, किंवा असे या दोघांना जॉईन Right, केलं, right. या दोघांना वेगळं जॉईन केलं, आणि मग हे असं एक आपल्याला केस. ओके. ती पण करता येते. हे ठेवायला केस सुद्धा बनवू Yes. शकतो. नाही, एंडलेस ऑप्शन्स आहेत, पाहिजे ते हां, आपण म्हणजे करू ते शकतो. आपल्यावरती आपल्याला काय पाहिजे, ओके. क्रिएटिव्हिटी. करेक्ट करेक्ट. सो एक ते आता तुम्ही काय दाखवणार? आता एक छोटंसं फूल करून टाकू. ओके. आणि किती वर्ष तुम्ही हे करताय? हां, मी ॲक्च्युली आता इथे क्रोशात मी थोडा लेट सुरू केला. अच्छा. निटिंग मी साधारण 3 वर्ष, तिसरीत होते सॉरी, तेव्हा तिसरीपासून? तेव्हा शिकले मी. बरं. त्यानंतर चालू आहे. ओके. मध्ये थोडा ब्रेक पडला होता, हां हां. पण मी बेसिकली IT मधली आहे. अच्छा. हां, मला संभाव IT चं तेवढं काही मला ते हां हां यू लाईक. हां, मुलं लहान होते त्यामुळे ते सोडलं. त्यामुळे आता याच्यात काहीतरी दुसरं करावं. अच्छा. आपल्याला किचन वगैरे पण असं काही बनवता किचन येतं? बनवता येईल, हां. किंवा इयरिंग्स वगैरे पण करता येतात, Oh, बरंच wow. काय काही. हां. अच्छा. मग तुमच्या क्लासमध्ये तुम्ही सगळं ते हां, म्हणजे फुलं शिकवते जसे, बरं, मग बरं. त्याच्यानंतर त्या फुलांचं तुम्ही काय करायचं, फॉर एक्झाम्पल ह्याच्यावरही लावता येतं, हां. आपल्या पर्सेसवर, हां हां है हां. ना, काहीतरी इंटरेस्टिंग छान दिसतं. राख्या करते, ह्याच्या राख्या पण करून. हां, ओके. आणि किती कलर्स आपल्याला ते सगळं हो, आपल्यावरती असतं. आपल्यावरती नंतर शेवटी combination जसं काय आपण करायचं. ड्रॉइंग करताना नाही का, हो हो. हवे तेवढे कलर वापरून, येस. तसं ह्याच्यामध्ये पण एंडलेस पॉसिबिलिटीज. ओके. सो क्रोशामध्ये किती वर्ष झाली तुम्हाला आता? ॲक्च्युली क्रोशा पण शिकले आधीच होते, पण आता जरा मनावर घेतलं, म्हणजे आय लाईक निटिंग मोर. बरं. पण लोकांना क्रोशा जास्त आवडतं, त्यामुळे क्रोशामध्ये पण एक्सपेरिमेंट करू लागले, ओके. आणि आता क्रोशा पण आवडू लागले. तुमचे रोज हे बघते कोट्स असतात ह्याच्याबद्दल. हो हो, व्हेरी So, इंटरेस्टिंग. कळतं, लक्षात येतं की तुम्हाला किती हे आवडतं ते. आणि ह्याचा बिझनेस पण लेडीजना करता येऊ शकतो का? हो हो हो. ॲक्च्युली कसं आहे, छोट्या छोट्या वस्तू शिकून पण तुम्ही त्याच्यातनं यू कॅन अर्न मनी. फॉर Right. एक्झाम्पल अगदी बेसिक समजा स्टोल करायला शिकला, ओके. तर स्टोल करून पण, म्हणजे ते साध्या साध्या वस्तूंनी पण तुम्ही आपला बिझनेस सुरू करू शकता. अगदी सगळं अगदी मास्टर व्हायला नको आहे, त्याच्यात एक्सपर्टीज नको आहे, पण बरंच काही काही करता येतं, पण शेवटी क्रिएटिव्हिटी स्वतःचीच लागते, है ना. इक्विपमेंट्स खूप नाही आहेत, फक्त हां. आता तुम्ही ह्याचा आहेच, ह्याचा हो, हो. खर्च आहे, पण तेवढं हां, म्हणजे बेसिक इन्व्हेस्टमेंट केली तर एक छान काहीतरी हो सुरू हो. करता येईल. आणि कसं आहे, आपल्याला काय प्रोजेक्ट करायचा त्याच्या हिशोबानेच शॉपिंग करायची, म्हणजे हां, अगदी हां. खूप अगदी सुरुवातीपासून फार काही आणायला नको. बरोबर आहे. एक एक प्रोजेक्ट डिसाईड करायचा, आणि तेवढ्यापुरतंच मटेरियल आणायचं. ओके. तसं मग तेवढा काही खूप खर्च असं नाही म्हणता येणार. हां हां. आता थोडी लोकरीची किमती वाढल्या नाही, तर आधी 50 रुपये वगैरेपासून तुम्ही सुरू करू शकता, म्हणजे हो इतकं. का? हो, इतकं हे इट्स होतं. आता व्हेरी काय हाय. साधारण नोकरीचा रेट असतो? आता साधारण 100 रुपये, म्हणजे 100 रुपयामध्ये ओके. तुमचं इझिली यू कॅन मेक ॲटलिस्ट एखादी टोपी. ओके. आणि मग त्या टोपीची सेलिंग प्राइस कितीला ठेवू शकतात? फॉर एक्झाम्पल, म्हणजे माझ्याकडे आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकरी असतात, आता ही तर बाहेरची आहे, तर लोकरीची कॉस्ट, देन तुमची मेकिंग चार्जेस, charges, देन correct. इट अगेन डिपेंड्स ऑन यू Okay. किती लावायचे आहे ना. बरं, नाईस. हॉबी, बिझनेस, थेरपी, therapy. असे इतके बेनिफिट्स खूप आहेत बेनिफिट्स ह्याचे. ह्याचे. आणि म्हणजे मी सजेस्ट करते, हल्ली हां. शाळेत पहिले असायचं, म्हणजे शाळेत कोर्स असायचा ह्याचा, बरोबर आहे. पण आता हल्ली नसतो, पण मी सजेस्ट करते की लहानपणी शिकलेलं कधी बेटर. नक्की. सो हे फ्लावर रेडी झालंय तुमचं. खूपच गोड दिसतंय. बोलता बोलता
हे तुम्ही घेऊन 10 जा मिनिटात वाव. आणि मग ह्याला आता कसं वापरायचं ते आपण आता हा आता मी त्याच्यावर लावून दाखवते. आता हे टेक्निक काय वापरताय तुम्ही? दोन्ही ह्याचं ॲक्च्युली मला निटिंग जास्त आवडते. आता बरं. दोन्हीचा फरक असा आहे की हा एक सुईवर आहे, म्हणजे हा. बेसिकली हे सोपं आहे करायला तसं. बर बर. पण काही काही गोष्टी म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आहेत. हा. ह्याच्यामध्ये जास्त हे जर डिझाईन मी नंतर तुम्हाला डिस्प्ले हे ओके. आपले ह्याचं सांगेन ना, ठीक आहे. तेव्हा त्याचा डिफरन्स हम्म, सांगते, म्हणजे डिझाईन्स कसे वेगळ्या वेगळ्या असतात. ओके. आणि निटिंग तसं मला जास्त आवडतं. अगेन इट डिपेंड्स तुम्ही कशात रमता. ओके ओके. मी आता 2 सुयावरती तुम्ही हे करताय हां, आता. पण पान करते मी. हो. किचकट काही प्रकार असेल तर मग तो ह्याच्यानी जास्त क्रोशा, नीट होतो असं. क्रोशानी असे छोट्या छोट्या वस्तू जास्त करता येतात. ह्याच्यावरती मी बेसिकली हे स्वेटर्स आणि शॉल सगळं ते तुम्ही ह्याच्यावर. सो दिस इज कॉल्ड निटिंग राईट? आता Knitting. तुम्ही जे करताय ते निटिंग. मराठीत ह्याला 2 सुयांवरचं हो. तर तुम्ही निटिंगनी पान बनवले आणि क्रोशेनी फुल बनवलंय. हां. वाव. जरा लहानच झालं पण आपण खूपच गोड दिसते. स्वतः मी अटॅच करून ओके. आणि अटॅच करायला तुम्ही काय वापरता मग? सुई सुई दोऱ्यानेच करता. ही लोकर आहे का? आणि लोकरीनीच हे हो, करतात? लोकरीनेच हां. करणार. अच्छा, अटॅच म्हणजे फक्त एक जस्ट knot हां, आता बांधली मी तुम्ही. ॲक्च्युली ह्याला लावून देणार आहे. हेडबँड आपल्या थोडंसं फिनिशिंग, दोरे असे लटकताना दिसले नाही पाहिजे. दोन सुयांचं 2 कसं सुयांमध्ये असतं? कास्टॉन म्हणजे आपण टाके घालणं, हम्म. उलट म्हणजे नीट आणि पर्ल म्हणतात. ओके. इंग्लिशमध्ये नीट आणि उलटला पर्ल. बरोबर. आणि कास्ट ऑफ, ओके. टाके बंद करणं. अच्छा. एवढं जर आलं मग मीटिंग हां. आलं, मग प्रॅक्टिस केली हां, की मग मग त्यानंतर काही आपली problem हात बसवायचा, तर आपण ओके. प्रॅक्टिस करायची. खूप कठीण नाही आहे. नाही. अच्छा. आणि क्रोशामध्ये पण कसं आहे की चेन आहे आणि खांब आहे. ओके. सो क्रोशा जसं आपण नाही का, अच्छा, जसं फिरवतो तसं. हां, म्हणजे पेन्सिल किंवा Yes. ह्याची सवय करतो तशी क्रोशाची सवय करायची. आणि बाकी नुसतं चेन आणि खांब, ओके. त्याच्यावरती हात बसवायचा. अच्छा. आणि मग त्याचे कॉम्बिनेशन. Correct, correct. आणि ह्याच्यामध्ये ना, म्हणजे मी ॲक्च्युली मॅथ्सची स्टुडंट होते. अच्छा. आणि नंतर पण म्हणजे मॅथ्सचे ट्युशन्स पण घ्यायचे. हम्म, तर हम्म. मॅथ्सचा पण ह्याच्यात खूप उपयोग होतो. वाव. कारण फॅक्टर्स, अच्छा. LCM, हो, ते सगळं ह्याच्यात मला वापरता ज्यांना येतं. मॅथ्स येत नाही त्यांनी काय नाही करायचं? नाही, तेवढं तर येतं मला वाटतं सगळ्यांना, तेवढं सगळ्यांना येतं. हा बेनिफिट खूप इंटरेस्टिंग हां, आहे. ऑडियन्स लक्ष हां. द्या. मॅथ्स ज्यांचा चांगला आहे त्यांना खूप ह्याच्यात त्यांना हां, त्याला हे उपयोग खूप होणार आहे. उपयोगी, म्हणजे ब्रेनची दोन्ही पार्ट्स Actually, ऍक्टिव्हेट होतात. आणि ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी चांगलं शिकायला काहीतरी. वाव, थँक्यू. ब्युटिफुल गिफ्ट मिळालंय. मी हे माझ्या मुलीला लावून आता फोटो टाकीनच आपल्या चॅनलवरती. आणि स्केच केलंय. हां, so हे असंच वाढवता म्हणजे आता इथेनं आपण सुरू केलंय. अच्छा. आणि मग हे असं वाढवता स्वतः हे ते baby मोठं हे blanket, झालं आता. बेबी ब्लँकेट. आणि Wow. आता मग ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन म्हणजे आता मी ह्याच्यात 4 रोज, Okay. 4 सर्कल्स जे आहेत त्याच्यात केले. असं केलं की सिंगल दिसेल कलर. आहे हां, ते. त्याच्यानंतर हां, चेक. वाव. 2 So तुम्ही इथपासून सुरुवात केली, मधनं मधनं सुरू सुरू केलंय. केलंय. हां. ओके. आणि मग असं वाढवत वाढवत जायचं, गेला. जसं आपण ह्याच्यात केलं ना. हा हा. म्हणजे आता ह्याच्यात कलरमुळे कळेल. ह्याचंही मधनं सुरुवात केली आणि करत करत बाहेरपर्यंत गेल्या त्या. ते baby blanket वाव, असं. खूपच क्यूट आहे. आणि पेस्टल शेड्स मध्ये व्हेरी नाईस.
आता ह्याच्यातही वेगळ्या वेगळ्या स्टिचेस अच्छा. ह्याच्यात हे बघितलं तर हम्म. ही बॉर्डर ह्याच्यात हे बघितलं तर हम्म. ही बॉर्डर ओके. आणि ह्याला तुम्ही Zigzag. असं काही स्पेसिफिक स्टिच वापरला हा म्हणजे पॅटर्न असतो प्रत्येक ह्याला पॅटर्न असतो हे zigzag मध्ये केलं. मॅथ्स म्हटलं ना तसं येस ह्याच्यात खूप लागणार आहे हा. मला. थोडं म्हणजे पॅटर्न रिपीट होतं Correct, त्यामुळे correct. आपल्याला थोडंसं ते बघायला लागतं बट Okay. अदरवाईज काही फार अवघड नाही म्हणजे आपण ह्याच्यात जे केलं तेच काइंड ऑफ ह्याच्यात पण केलंय अच्छा. फक्त थोडंसं पॅटर्न डिफरंट ओके ओके. हे काय हे पण baby blanket बेबी आहे. ब्लँकेट ओके. पण हे पण ह्याचं- सेंटर मधनं सुरू हा. केलंय. पण ह्याचं डिझाईन जरा वेगळं आहे ह्याच्यापेक्षा हो. Granny Square पेक्षा. वाव. हे पण छान आहे आणि बरोबर आहे याच्यात ते एकदम इंट्रिकेट आहे आणि हा. एक्झॅक्ट झालं पण पण पाहिजे. ह्याच्यातही परत तेच आहे की थोडस गणिताचा भाग आहे हो. की तेवढे करायचे मग टर्न म्हणजे अच्छा. नंबर ऑफ मग खांब किती केले मग त्याच्यानंतर चेन मग परत बरोबर. टर्न असं मग ती सिमेट्री मेंटेन होते. सो पॅटर्न असतो प्रत्येक ह्याला पॅटर्न बरोबर. असतोय आता हे एकदम आहे भारी. 2 सुयांचे अच्छा. knitting. नीटिंग सो ह्याच्यासोबत बॅग पण कसला गोड्या हो. असेल. आता हे निटिंगचं आहे हम्म. 2 सुयांवरचं त्याच्यावर जाळीची डिझाईन म्हणजे लेस बरं. पॅटर्न आहे आणि खूप हलकं आणि छान आहे एकदम फुलं असं. ही फुलं बाहेरची हा एक गोड सेट. सो हे जाळीची जी डिझाईन ते लेसी पॅटर्न म्हणतो आपण ह्याला निटिंगच लागतं हा आपल्याला. हे क्रोशाचे पण करतात बरं. पण ते आता सध्या मला माझ्याजवळ दाखवायला असंच नाही. बनवू शकतो क्रोशेचं पण बनवू आपण. शकतो. ओके. ही पण निटिंग मध्ये शॉल मोठी आहे एकदमच. साईज काय साईज आहे याचा आणि ह्याचा 6x4 6 feet by 4 feet. वाव. आणि ह्याला काय वापरले तुम्ही? ह्याच्यात पण फुलंच आहे. knitting हे केलंय ना? हे knitting हे सगळे केलंय. निटिंगचेच प्रकार ओके, दाखवते. ओके. क्रोशाचे हे आहे क्रोशाचे ऑलरेडी झाले ते क्रोशाचे. टोपी जी आहे आता ह्याच्यातलं जे पॅटर्न बघितलं हे जे असं हे बॉबल म्हणतो आपण ह्याला बरं कसलं गोड आहे? So हे थोडंसं असं 3D इफेक्ट वरती आल्यासारखं असं. अच्छा. सो टोप्या माझ्याकडे कायम आणि असतात तुम्ही स्पार्कल ती वूल तशी वापरली हा का? वूल तशी असते ओके, वूल ओके. मध्ये इतकी व्हरायटी मिळते हल्ली आपल्याकडे अच्छा. पण ही बाहेरची आहे पण तरी अशी आपल्याकडे हा. पण मिळते म्हणजे ओके. ह्याच्यात एक दोरा असा थोडासा ह्याचा आहे चमकीचा सिल्वर असा आहे, हा. ह्याला आपण म्हणतो केबल पॅटर्न हे पण अच्छा. थोडंसं असं वेणी म्हणतात हम्म. So वेणीसारखं ओके. त्यानंतर एक छोटं हे टॉप आहे हम्म. बेबी टॉप म्हणजे आता हे 3 वर्षापर्यंत साधारण साईजला तर आता ह्याच्यामध्ये दोन्ही पॅटर्न आहे हे केबल आहे हम्म. हे केबल पॅटर्न आहे आणि मध्ये मध्ये ही जाळी म्हणजे लेस पॅटर्न पण आहे अच्छा. आणि ह्याच्यात मोती लावले हे मध्ये मध्ये ओके. सगळं मिक्स असं हे केलं. हा, हा. ह्याच्यात साधारण सगळे म्हणजे हे तुमचे आता सगळे रेडी प्रोडक्ट्स आहेत पण तुम्ही Ready- कस्टमाइज पण कस्टमाइज ऑर्डर ओके ओके. हे माझ्याकडे बेबी किती सेट गोड कायम आहे. असतात अच्छा. छोट्या बेबीजना कोणाला गिफ्टिंग करायचं हा. असेल तुमच्या बाळासाठी हवं असेल तर न्यूबॉर्न मस्त आहे. एक हे आणि टोप्या बेबी ओके. सेट आणि स्टोन कायम कायम असतात तुमच्याकडे. हा. ओके. ज्वेलरी हे- आणि तुम्ही ऑनलाईन पण आहे तुमचा प्रेझेन्स? हो 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 हां हां. माझी वेबसाईट आहे त्याचं मी डिटेल्स देईन हो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. निटवेल हे- यांच्या ब्रँडचं नाव. ओ हा त्या ह्याच्यासारखा आपला हो. काय म्हणतो तो? पुलोवर आहे. पुलोवर. हा, हां. पुलोवर हुडेड पुलोवर हुडेड पुलोवर. डिस्प्लेसाठी मी तेवढेच काढले हो, म्हणजे हो. पॅटर्न सगळ्याचे Correct, आहे correct. पुष्कळ अजूनही, पण ओके. आणि हे सगळ्यांना बघायला बघा थेरप्युटिक आहे सगळे छान छान कलर्स भरपूर आहेत. colours. येस. हां. आणि तुमच्या किट बद्दल आम्हाला जरा सांगा ना काय काय असतं अं, याच्यामध्ये? आता हा ही एक क्रोशेचा किट आहे. फक्त क्रोशाचा हा हम्म. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आता मी ह्याच्यात एक्स्ट्राचं पण काय काय सामान ठेवलंय. साईजेस आणि हे आहेत म्हणजे. हा हे वेगळे वेगळे क्रोशा साईजेस आहे तर हे आपण साधारण थ्रेड्सला वापरतो ओके ओके. कॉटन थ्रेड्सला हे वापरतात. बारीक आहेत हा ते खूप असे. बारीक आहे आणि हे लोकरीसाठी अच्छा. आणि ह्याच्यातही जितका म्हणजे आता डिपेंडिंग ऑन द ह्याची प्लाय Size याचं ना म्हणता तुम्ही? हां. जितकं पातळ वूल असेल तेवढं त्याला पातळ क्रोशा असं त्या बरं हिशोबाने ते आपल्याला तसं हा ते करायचं. करून बघायला लागतं बरं. आणि डिपेंडिंग ऑन वा. द टेन्शन म्हणजे आपण हात ओके. आपला प्रत्येकाचा हात पण बरोबर. वेगळा वेगळा असतो त्यामुळे कोणाचा हात टाईट असतो आणि त्या हिशोबाने ते आपण क्रोशा सिलेक्ट करतो. थँक्यू. आणि तुमच्या बिझनेस बद्दल तुमच्या जर्नी बद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कशी सुरुवात झाली आहे सगळ्याची? ॲक्च्युली मी इंदोरची आहे आणि
क्रोशा किंवा निटिंग म्हणजे 2 सुयांवरचं अगदी लहानपणी म्हणजे आईकडनं मी शिकले. आणि मग नंतर आते बहिणींनी पुस्तकातनं बघून पॅटर्न्स कसे करायचे ते शिकवलं. त्यानंतर मग हळूहळू UK वगैरे मध्ये माझं बरंच ब्रेक पडला होता, म्हणजे लग्न झालं वगैरे, शिक्षण कंप्लीट केलं, लग्न झालं. त्यानंतर UK गेलो आम्ही आणि तिथे मी बऱ्याचशा पुस्तका मला तिथे मला खजिना सापडला पुस्तकांचा आणि त्याच्यातनं मी एक्सप्लोअर करत गेले आणि त्याच्यातनं बरेच मी प्रयोग करत करत म्हणजे मग तसं शिकले मी. नंतर मग परत मुलं लहान होते, काही कारणाने ते परत मागे पडलं. शेवटी जॉब वगैरे पण म्हणजे MCA केलेलं मी IT मध्ये होते, पण मुलं लहान असताना मग तो जॉबचा पण फारसा विचार सोडला. सो 2010 मध्ये सहज माझ्या मनात आलं की आपण हे सुरू करावं ॲज अ हॉबी म्हणून. आणि त्यानंतर मी आपली वेबसाईट केली नेटवेलच्या नावाने आणि PYC ला एक्झिबिशन्स वगैरे मध्ये डिस्प्ले हे त्याच्यात ठेवू लागले मी. आणि 2010 पासून मी प्रॉपर त्याला मग प्रोफेशन म्हणून तेव्हा मग फोटोशूट वगैरे पण केले, बरंच काय काय त्याच्यावर प्रयोग झाले माझे आणि क्लासेस पण सुरू केले त्याच्यावर. आणि नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये वेगळे वेगळे चॅलेंजेस येत गेले. पण 2010 ऑनवर्ड्स म्हणजे हा ब्रँड जो आहे 2010 पासून आहे आपला. ग्रेट. सो 15 इयर्स झाले आज तुमच्या या ब्रँडला. आणि निटवेल ह्या ब्रँड खाली तुम्ही काय काय प्रोडक्ट्स बनवता? त्याच्यात बरेचसे म्हणजे बेसिकली मी लहान मुलांचे जास्त करते, मला तसे आवडतात. पण त्यात स्टोल्स आहे, कॅप्स आहे ज्याला भरपूर डिमांड असते, शॉल्स असतात, त्यानंतर पुलोवर्स वगैरे हे बरेचसे मी कस्टमाइज करून पण देते. पण बेसिकली माझ्याकडे लहान मुलांचे म्हणजे न्यूबॉर्न सेट्स म्हणा किंवा स्टोल्स, कॅप्स हे कायम स्टॉक मध्ये असतात तुमच्याकडे. आणि ऑनलाईन प्रेझेन्स पण आहे ना तुमचा? ऑनलाईन हो, म्हणजे निटवेल माझं वेबसाईट आहे, तर त्याच्यावरनं पण बरेचशा म्हणजे त्याच्यावर सेलिंग नाहीये पण माझं डिस्प्लेवर असतं. बरं, म्हणजे लोकांना निटवेल या वेबसाईटवर गोष्टी बघता येतील आणि मग तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करू शकतील. नंबर आपण जो देऊन व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून मग ते प्रोडक्ट घेऊ शकतील. आता पुण्यातल्या लोकांना सोपं आहे, ते येऊन मेली बघून घेऊ शकतात किंवा ऑनलाईन पण करतात ऑर्डर. पण मोस्टली माझं आतापर्यंतचं असं रेकॉर्ड, माझे जे कस्टमर्स आहेत ते आयदर लहान बाळ असतात किंवा मोठे आजी आजोबा असतात, कारण त्यांना हाताचे केलेले नरम वेगळ्या वेगळ्या चॉईसचे हवे असतात. आणि बरेचसे बाहेरचे जे कस्टमर्स असतात, ऑस्ट्रेलिया किंवा UK US ला पण जातात, तर ते इथे राहणारे जे आहेत ते घेऊन जातात. ओके. सो काही वेळा 1-2 वेळा मी कुरिअर वगैरे पण पाठवलेलं आहे, पण मोस्टली माझे इथे तसेच जातात. मुंबईतल्या एखाद्या आपल्या ऑडियन्स मेंबरला हवा असेल तर मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील? हो, कुरिअरनी पाठवते. बरं. सोय दिली आहे. ओके. आणि तुम्हाला या प्रोफेशन मध्ये काय चॅलेंजेस आले? येतात वेगळे वेगळे, म्हणजे कधी कधी वूल आपल्या मनासारखी नसती, कधी कस्टमर कडनं जास्त चॅलेंजेस येत नाही, कारण बरेचसे समजूतदारपणे घेतात की नाही काय आणि काही चॅलेंजेस आले तरी मी त्यांना एक्सप्लेन करते की काय प्रॉब्लेम्स आहे, पण ते तसं समजून घेतात. एखादा कधीतरी येतो लाईफ की त्या चॅलेंजेस मधून तुम्ही कसे पुढे जाता. आणि व्हॉट आर द हायज दॅट यू एक्सपिरियन्स, म्हणजे लोकांचे फीडबॅक्स म्हणा किंवा? हो, माझ्याकडे मला सगळ्यात बेस्ट हे वाटतं की माझे स्टुडंट्स पण ते रिपीट होत राहतात. म्हणजे एक वर्कशॉप केला की ते परत दुसऱ्याला येतात किंवा तिसऱ्याला येतात असं. आणि मग त्याच्यामुळे मला बरेचसे असे, माझा फ्रेंड सर्कल पण मोठा झाला, कारण बरेचसे असे खूप वर्ष येऊन मग ते आपल्या फ्रेंड्स होतात. तर तसे पण मला भरपूर म्हणजे मोठा सर्कल मला मिळाला इथे. आणि पुण्याच्या बाबतीत मला एक म्हणावं असं वाटतं की पुण्याचे लोक खूप हौशी आहेत. अरे वा. आणि ते खूप छान पण देतात, प्रतिसादही देतात. आपण मगाशी बोलत होतो की क्रोशे किंवा निटिंग ही एक थेरपी पण आहे, तुम्ही प्रोफेशनही त्यातनं करू शकता, हॉबी म्हणूनही करू शकता. सो अजून काय काय बेनिफिट्स आहेत त्याचे असे, म्हणजे की मला जे जाणवतं की माझ्याकडे येणारे जे मोठ्या वयाचे जे असतात त्यांना म्हणजे डिप्रेशन किंवा बऱ्याचशा गोष्टींमधून बाहेर निघायला मदत मिळते. हेल्थ बेनिफिट्स असतील काही, कारण मी डॉक्टर नाही त्यामुळे मी त्याच्यावर फारसं नाही बोलणार, पण आहे. म्हणजे आर्थरायटिस मध्ये पण म्हणतात थोडा आपला तुमचा हाताचा व्यायाम होतो, हाताचं आणि तुमच्या डोळ्याचं कॉर्डिनेशन बेटर होतं. आणि एकटं राहून पण तुम्ही बरीचशी ही हॉबी खूप चांगली डेव्हलप करू शकता.
तर त्याची वेगळी मजा आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या मुलांना नातवंडांनाही शिकवू शकता. असो हो. आय थिंक ते आणि तुमचं ह्याच्यात मॅथ्स पण चांगलं हो होतं. मॅथ्स खरंच चांगलं होतं. आणि आय थिंक एक आजी बरोबर किंवा आई बरोबर मेमरीज ज्या असतात हो. त्या सुद्धा अशा गोष्टींनी तुम्ही वेळ घालवता एकमेकांबरोबर. बरोबर आहे. हो. आणि सध्याच्या रीलच्या दुनियेत आपण आय थिंक बिझी होऊन जातो सगळेच जण की उघडला सोशल मीडिया की एकानंतर एक कधी तास 2 तास जातात कळत नाही. सो अशी एखादी हॉबी जर तुम्ही जोपासली तर त्याचे फायदे खूप खूप आहेत. हा. आणि मी सजेस्ट करेन की लहान मुलांनी इव्हन मुलींनी मुलांनी दोघांनी ही बॉईज hobby गर्ल्स करू शकतात. कारण ती फोकस वाढवायला कॉन्सन्ट्रेशन वाढवायला Right. खूप मदत आणि करते. तुमचे क्लासेस तुम्ही कुठल्या एरियामध्ये घेता? म्हणजे मी माझ्या घरीच घेतात. प्रभात रोडला त्या राहतात. सो तिथे ज्यांना इंटरेस्ट असेल डिटेल्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि मी सुद्धा येते आता पुढच्या महिन्यात क्लासला त्यांच्या. आणि येस थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस माधवी. थँक्यू.